नुकतंच आजीबाई जोरात हे नवकोर बालनाट्य रंगमंचावर आलंय. लक्ष्मीकांत बेर्डे यांचा या नाटकाशी दोन अर्थानं संबंध आहे. एक म्हणजे यातून त्यांचा मुलगा अभिनय यानं रंगभूमीवर पाऊल ठेवलंय. तर दुसरं म्हणजे या नाटकाची अनाउन्समेंट लक्ष्मीकांत बेर्डे यांनी केली. आता तुम्ही म्हणाल हे कसं शक्य आहे? कारण आपल्या लाडक्या लक्षाला जाऊन तर 20 वर्ष लोटली आहेत. मग ते ही अनाउन्समेंट करतीलच कसे? पण हे खरं आहे की लक्षा मामांचा आवाज नाटकाच्या अनाउन्समेंटला आहे. बरं, ही अनाउन्समेंट तब्बल 1.5 मिनिटांची आहे. आता लक्षाच्या आवाजातले म्हणजे ही अनाउन्समेंट ते हयात होते तेव्हाच रेकॉर्ड करून ठेवली होती का? असा प्रश्न काहींना पडणं स्वाभाविक आहे. पण हे शक्य नाही. कारण आपला मुलगा अशा नाटकात काम करेन, त्याचं दिग्दर्शन क्षितिज पटवर्धन करतील आणि नाटकात आणखी इतर कलाकार किंवा तंत्रज्ञ कोण असतील हेही आधीच ठरणं आणि म्हणून त्यांच्या नावाचा उल्लेख करून तसं रेकॉर्डिंग करणं अशक्य आहे. बरं, नाटक जुनं आहे तर तसंही नाही. नाटक अगदी अलीकडेच लिहिलेलं आहे. विषयही तसं फ्रेश आहे. सध्याच्या मोबाईलच्या आहारी गेलेल्या पिढीबद्दलचं आणि मातृभाषेसोबतचा त्यांचा संबंध अशा विषयावर हे नाटक बेतलेलं आहे. अल्पावधीतच या नाटकाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. सर्वत्र अगदी हाऊसफुलचे बोर्डही हे नाटक मिरवतंय. क्षितिज पटवर्धन यांनी बालनाट्याचं लेखन दिग्दर्शन केलंय. निर्मिती सावंत, पुष्कर श्रोत्री, मुग्धा गोडबोले अशी अभिनयातली सशक्त मंडळी या नाटकात आहे. तर मग लक्षा मामा बोललाच कसा? तर ही कमाल आहे एआयची. एआय म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स. सध्या हा शब्द सगळीकडे बोलला ऐकला जातो. भारतातील पहिलं एआय नाटक अशी या नाटकाची जाहिरात केली गेली. या एआयच्या भयावह परिणामांबद्दल सगळीकडे बोललं लिहिलं जात असतं. मात्र अशातच या एआयचा वापर करून उत्तम नाटक करणं आणि त्याला प्रेक्षकांनीही उत्तम प्रतिसाद देणं ही एक सुखावह बाब आहे. तर या तंत्राचा वापर करून लक्षा मामाचा आवाज रिक्रिएट केलाय आणि त्यातून ही अनाउन्समेंट साकारली. परपेच्युअल ब्लॉक नावाच्या तंत्रज्ञानाशी संबंधित कंपनीनं ही किमया करून दाखवली. एआयच्या मदतीनं अशा प्रकारे लक्षा मामाचा आवाज पुन्हा तयार करण्यासाठी तब्बल 3 महिने या आवाजावर परपेच्युअल कंपनीचे तज्ज्ञ इंजिनियर काम करत होते आणि अखेरीस त्यांनी हवा तो रिझल्ट मिळवला. त्यांना या कामी अनमोल भावे आणि रोहित हळदीकर यांचीही चांगलीच मदत झाली. सध्या ही अनाउन्समेंट चांगलीच चर्चेत आहे. आपल्या लाडक्या लक्षाचा आवाज ऐकताच प्रेक्षागृहात टाळ्यांचा कडकडाट होतो. तर काही जण हा आवाज ऐकून अगदी भावुक होऊन जातात आणि न कळत त्यांच्या डोळ्यांच्या कडा ओल्या होतात. यावरून लक्ष्मीकांत बेर्डे यांची आजही किती लोकप्रियता आहे याचा आपल्याला अंदाज येतो. आपल्याला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. शिवाय आपला प्रिय लक्षा जर का आज असता तर त्यांना तुम्हाला कोणत्या प्रकारच्या भूमिकांमध्ये पाहायला आवडलं असतं हेही आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.